नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 35वं, बेसास क अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 9 ते 11. आपला भाग चाललाय 216वा. प्रथम आपण 9वा दोहा ऐकूयात. चिंतन करहु अचंत रहु, साई है समृंत. पशु पखेरु जीव जंत, तिनको गाठिन ग्रंथ. चिंतन करहु अचंत रहु, साई है समृंत. पशु पखेरु जीव जंत, तिनको गाठिन ग्रंथ. कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात. गाठी म्हणजे गणना, पशु पशु म्हणजे पशु. दुह्याचा अर्थ ऐकूयात. तू चिंता करू नकोस, नेहमीच निश्चिंत राहा, तो प्रभू समर्थ आहे. मनुष्याचीच काय, तो तर अगणित अशा पशु पक्षी जीव जंतू यांचीही चिंता करतो. कबीर त्या समर्थ अशा परमात्म्यावर विश्वास ठेवून निश्चिंत राहायला सांगतायत. कारण सर्वांचं पोषण करणारा तो राम तर आहेच आहे. तो सर्वच जीवांची काळजीही करतो. जीवाला जन्माला घालण्याआधीच त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्थाही तोच करतो. सुरुवातीच्या पद्यात त्यांनी भगवंत गर्भामध्येच जीवाचं पोषण कसं करतो ते सांगितलेलं होतं. परंतु मनुष्याचा परमात्म्यावर भरोसाच नाहीये. ती व्यर्थ चिंता तो आपलं करून आपलं आयुष्य फुकट घालवत असतो. तेव्हा चिंता करण्यापेक्षा त्या भगवंतांचं चिंतन करावं, स्मरण करावं. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. निश्चिंत रहा तू नकोच चिंता, आहे प्रभू समर्थ. जीव जंतूने पशु पक्ष्यांची, चिंता करीतो समर्थ. निश्चिंत रहा तू नकोच चिंता, आहे प्रभू समर्थ. जीव जंतूने पशु पक्ष्यांची, चिंता करीतो समर्थ. पुढचा दोहा ऐकूयात. 10वा. संत न बांधे गाठडी, पेट समाताले. साई सूसन मुख रहे, जहाँ मांगे तहाँ दे. संत न बांधे गाठडी, पेट समाताले. साई सूसन मुख रहे, जहाँ मांगे तहाँ दे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. संत गाठीला काहीही बांधत नाहीत. त्यांना आपल्या पोटाला जितकी आवश्यकता असते तितक्याचाच ते स्वीकार करतात. ते केवळ ईश्वर भक्तीतच लीन असतात आणि भगवंत त्यांना जिथे मागतील तिथेच भोजन देतो. संत परिग्रही नसतात. ते कशाचाही संग्रह करत नाहीत. जेवढ्याची आपल्याला गरज आहे तेवढ्याचाच ते स्वीकार करतात. सतत भगवंतांचं स्मरण करणं, त्यांची सेवा करणं हाच त्यांचा स्वाभाविक धर्म असतो. असे जे संत भगवंतांवर अवलंबून असतात, विसंबून असतात, त्यांचं इच्छित भगवंतच पुरं करतो. एकदा एक फकीर एका बादशहाकडे गेला. बादशहा तेव्हा नमाज पढत होता आणि अल्लाकडे आपल्याला काय हवं तेही मागत होता. फकीराने ते पाहिलं आणि तो तिथून निघून जायला लागला. तेव्हा बादशहाने त्याला थांबवलं आणि काय हवं म्हणून विचारलं. तेव्हा फकीरांनी काय उत्तर दिलंय बघा. तेव्हा फकीरांनी उत्तर दिलं की मला वाटलं होतं की तू सर्व समर्थ दाता आहेस, पण तू सुद्धा अल्लाकडेच याचना करतोयस. मग मी तुझ्याकडे कशाला मागू? मी पण त्या अल्लाकडेच याचना करीन की. थोडक्यात म्हणजे भगवंत पालनहार आहे.
त्याच्यावर विश्वास ठेवून मनुष्याने निश्चिंतत राहावं. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. संत न करीती संग्रह बापा, जरूरतीत के घे. ईश्वरी विश्वास त्यांचा, जिथे मागे तिथे दे. संत न करीती संग्रह बापा, जरूरतीत के घे. ईश्वरी विश्वास त्यांचा, जिथे मागे तिथे दे. पुढचा 11वा दोहा ऐकूयात. राम नाम सुदिल मिला, जन हम पड़े विराय. मोहि भरोसा इष्ट का, बंदा नरक न जाय. राम नाम सुदिल मिला, जन हम पड़े विराय. मोहि भरोसा इष्ट का, बंदा नरक न जाय. बिराई, बराई म्हणजे विराग आणि इष्ट म्हणजे भगवंत. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आता मनाला रामनाम भेटलं. हे बघता, आता आमच्या मनात विरक्तीचा भाव निर्माण झालेला आहे. मला तर भगवंतांचाच विश्वास आहे. अशा स्थितीत मनुष्य नरकात जात नाही. मग इथे कबीर सांगतायत की रामनाम नुसतं भेटलं नाही तरीही रामनाम सुदिल मिली, म्हणजे मन त्या रामनामावर अनुरुक्त झालंय. त्या व्यापक तत्वाबद्दल प्रेम निर्माण झालंय. त्यामुळे आता आपलं मन संसारापासून विरक्त झालेलं आहे. या मायेच्या संसारावर कोण भरोसा ठेवणार बरं? आता विश्वास एका त्या रामावरच आहे. आता आपल्याला नरक प्राप्ती होणारच नाही. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात. प्रेम जडले राम नामी, जनांपासून विरक्त. विश्वास आता रामावर त्या, आता नरक ना प्राप्त. प्रेम जडले राम नामी, जनांपासून विरक्त. विश्वास आता रामावर त्या, आता नरक ना प्राप्त.